Veganism म्हणल्यार it is the ethical principle that human animals should not use and exploit non-human animals. म्हणल्यार जनावरांचो वापर आणि शोषण हे आम्ही करपाचे न्ही. जनावरांचे खुबशे अत्याचार जाता, खुबशे शोषण जाता आणि तांकां बाबड्यांक उलोवंक जायना, तांकां सांगूंक जायना. आतां आमकां दिसती पडटा पूण आमी कांयच करनात. तुम्ही डेअरी इंडस्ट्रीन वचून पळयात, जल्माक येतकूच भुरग्यांक आनी आवयांक सेपरेट करतात. कित्याक आमकां चाव जाय म्हणल्यार तुम्ही चिता त्या आवयची दशा कितें जाता ते. सो हाकाच लागून खुबशे जनावरांचेर खुबशे शोषण जाता. आमी अशें चिकन आतां आमकां अशें केजीन पळोवंक आमकां आतां संवय जाला, पूण तांच्या मनान कितें जाता, तांकां कशें दूख भोगता तें आमी चिंतनात. आमी सुद्दां जनावरां, ती सुद्दां जनावरां, तांकांय फिलिंग्स आसात, तांकांय दूख जाता आनी तांकांय फ्रीडम जाय. गोवा कसो लिबरेट जाल्लो तशें वी आर ऑल्सो फायटींग फॉर एनिमल्स फ्रीडम, एनिमल्स लिबरेशन. आपण जसे स्वतंत्र आहोत तसं प्राण्यांनीही स्वतंत्र असलं पाहिजे. आपल्या वापरामुळे ते बंधनात अडकतात. कशा प्रकारे, तर आपण त्यांच्याकडून काही पदार्थ घेतो, वस्तू घेतो, सेवा घेतो. जसे की आपण दूध, अंडी, मांस हे पदार्थ घेतो खाण्यासाठी, वस्तू घेतो जसं की लोकर असेल, लेदर असेल, ह्या वस्तू आपण त्यांच्याकडून घेतो आणि काही सेवाही घेतो. मनोरंजनामध्ये त्यांचा वापर केला जातो. तसेच ॲनिमल टेस्टिंग प्रयोग करण्यासाठी व औषध निर्माण कंपन्या, तसेच कॉस्मेटिक्स ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्यांचा वापर केला जातो. जर आपण त्यांच्याकडून पदार्थ, वस्तू आणि सेवा ह्या घेणं टाळलं तर तेही मुक्त असतील. आपल्या वापरामुळेच ते बंधनात अडकतात. इव्हन त्यांचं स्वातंत्र्य हरवताना जीवसुद्धा गमवावा लागतो. तर त्यांना स्वातंत्र्य करण्यासाठी आपण जबाबदारी घेतली पाहिजे. कारण की जर आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे, आपण इतके लढे दिले, जीव गमावले, जर स्वातंत्र्य एवढी मोठी गोष्ट असेल तर आपण का कुणाचं स्वातंत्र्य घ्यावं. जर आपल्याला त्याचा अर्थ माहिती आहे तर तो आपण अर्थ एक्सटेंड करूया प्राण्यांपर्यंतही. कारण की प्राणी आपल्यापेक्षा काहीच वेगळे नाही आहेत. जसे आपण आहोत, आपल्यामध्ये भावभावना आहेत, आपल्याला फॅमिलीज आहेत, आपल्यामध्ये प्रेम माया असते, तसं त्यांच्यामध्येही सेम त्या गोष्टी असतात. सो आपल्यापासून प्राणी कुठेच वेगळे नाही आहेत. त्यामुळे आपण आपल्यासाठी जसे लढलो, स्टँड घेतले, तसं त्यांच्यासाठी आपण घेणं गरजेचं आहे. विगॅनिझम हा कोणता डायट नाही आहे. तर विगॅनिझम ही ती कॉन्सेप्ट आहे की आपल्या स्वातंत्र्याची डेफिनेशन आपण एक्सटेंड करूयात, ॲनिमल्सही त्याच्यामध्ये कव्हर करूयात. जसं आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढतो तसं त्यांच्या स्वातंत्र्यासाठीही लढूयात. In Goa to march for the non-human animals, Goa Liberation Day reminds us that freedom matters, that no one should exist to be owned, controlled or used. And that same principle must extend to all non-human animals. Animals are not meant to be used for food, clothing, fashion or entertainment. Yet we live in a society where some animals are loved, like dogs and cats, and some animals are eaten, like fish, chicken, goat, for their flesh, for their milk, for their body products. So I'm here to tell you that veganism is not a diet. It is a rejection of the commodification and oppression of all non-human animals. And it is a refusal to treat living beings as commodities. So just as Goa fought for its own liberation, we must call for animal liberation today. True justice cannot stop at our own species.